मिनिट मंत्री महोदय, त्यांचा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी ठरलेल्या या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा 2 दिवस शिल्लक आहे. खरं तर लक्षवेधी यासाठी ठरलंय की सर्वच लक्षवेधीवरच अधिवेशन चाललेलं हे काही आता आपण सगळ्यांनी बघितलं. अध्यक्ष महोदय, आपला अधिकार आहे तो कामकाज कशा पद्धतीने चालवावं या सभागृहाचे सर्वोच्च आपण आहात. मी शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो कारण त्यांना जो पुरस्कार मिळालाय त्याच्या संदर्भात. पण एक गोष्ट आपण त्यांच्याच म्हणण्यानुसार सत्ताधारी आणि विरोधक ही विकासाची 2 चाकं आहे. एक चाक त्या रथाचा दिसतो का आपल्याला, आणि तो चाक कधी लावणार आपण? जर महाराष्ट्रातील म्हणजे काय बोला 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 बसा, असं बसून बोलू नका. त्यांना जरा तंबी द्या. काही माहित नाही, वाचत नाही, बोलू नका. कुठले काय तर काही समजत नाही. चला वडेट्टीवार साहेब बोला. नाही, ही सभागृह सर्वच काळानं तुम्हाला सर्वच अधिकार आहे. काही ठेवायचं नाही ठेवायचं ते ठरवून टाका. पण अध्यक्ष महोदय, एक चांगली प्रथा परंपरा गेल्या अनेक वर्षाची या सभागृहाची. संख्याबळ उल्लेख केला गेला. माझी विनंती आहे आपल्याला, मी तरी वाचण्यात, मला आता इतके वर्ष झालेत आम्ही या सभागृहामध्ये काम करतोय, खालच्या वरच्या सभागृहात काम करायची संधी मिळाली अध्यक्ष महोदय. पण आपल्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता निवडताना कुठल्याही संख्याबळ बघितलं असा काही उल्लेख नाही. कदाचित आपण पार्लमेंटचा उल्लेख करून महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या संदर्भात तो विचार करत असाल तर तो आपला अधिकार आहे. परंतु ही नवीन परंपरा आपण पाडू नका. 2 दिवस शिल्लक आहे. महाराष्ट्रामधील सरकार म्हणून काम करत असताना सत्ताधाऱ्यावर अंकुश हा विरोधी पक्षाचा असावा. ठीक आहे, तुम्हाला बहुमत प्रचंड दिलं, परंतु त्या बहुमताच्या जोरावर एकतर्फा कुठेही कामकाज दिसू नये किंवा महाराष्ट्रातील जनतेला तुमच्या चुका काढण्याची संधीच मिळू नये. म्हणजे तुम्ही बेफाम व्हाल, सत्ताधारी बेफाम होतात अध्यक्ष महोदय. ही परिस्थिती त्यांना व्यसन लगाम लावायची ही गरज आहेच, कारण तरच ते सरळ काम करू शकतील. आणि त्यांच्यासाठीही भला आहे आणि महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपल्याकडे आम्ही अधिक वेळ न घेता विनंती आहे की उर्वरित आजचा दिवस हा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आहे. 2 दिवस सत्ताधारी संविधानावर चर्चा घडवण्याचा माणूस बोलून दाखवलाय. म्हणून त्यामध्ये सुद्धा ती खुर्ची खाली ठेवून, कारण संविधानाने दिलेला अधिकार विरोधी पक्ष म्हणून तो अधिकार पासून वंचित राहता कामा नये, महाराष्ट्रातील जनता वंचित राहता कामा नये. या सर्व सभागृहामध्ये ती खुर्ची खाली राहता कामा नये अशी आपल्याकडे विनंती आहे. तो निर्णय आपण घ्यावा अशी आपल्याला माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. ठीक आहे. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आज जो पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या मुद्द्या माध्यमातून आज सभागृहासमोर जो मुद्दा मांडला त्या संदर्भात मी एवढंच त्यांना आश्वासित करू शकतो आणि सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की या सभागृहात कामकाज हे नियमानुसारच चालणार. कुठचं चाक कुठे बसवावं हे माझ्या हाती नाहीये, जनतेच्या हाती आहे. आणि त्यामुळे जनतेने जी जबाबदारी ज्याला दिली आहे ती योग्यरित्या आपण सर्वजण पार पाडाल याची मला खात्री आहे. आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला जी मदत लागेल आणि नियमानुसार ज्या नियुक्त्या करण्यासंदर्भात आपण विनंती केली आहे त्या संदर्भात नियमानुसार विचार केला जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल. चला पुढे. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय प्रधानमंत्री. अध्यक्ष महोदय, त्यांचं लेंग होते अध्यक्ष महोदय, लेंग घ्या. हो महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ अधिनियम 1962 च्या कलम 31 च्या पोट